हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल जसमंदीज कोझी नेस्ट. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मीही अगदी मजेत. तर तुम्हाला व्हिडिओचं टायटल समजून समजलंच असेल की आजचा व्हिडिओ जो आहे तो कशाशी रिलेटेड आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पहिल्यांदा जे माझी सासरची मंडळी आहे त्यांची सगळ्यांची तुम्हाला आज ओळख करून देणार आहे. ते उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आमच्याकडे आलेले आहेत. मी जरी खानदेशातली असली तरी माझं सासर जे आहे ते विदर्भातलं आहे. आमचं गाव जे आहे ते शेगावच्या जवळ आहे. आमचं गाव म्हणजे माझं सासरचं जे गाव आहे ते. आणि मला 3 नंदा आहेत, तर त्यातल्या 2 नंदा ज्या आहेत त्या आज आमच्याकडे आलेल्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी. ते सगळेजण मामाच्या घरी आलेले आहेत. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना त्यांची ओळख करून देते आणि आमचा साधा सिंपल जो आमचा फॅमिली व्लॉग आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आय होप की तुम्हाला आमचा जो व्हिडिओ आहे तो आवडेल. आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंट करूनही कळवा. आता मी सगळ्यांची ओळख करून देते तुम्हाला. ह्या माझ्या 2 नंबरच्या नणंदबाई आहेत. यांचं नाव चंदाताई आहे. ह्या इकडे नांदुराकडे असतात. नांदुरा म्हणजे शेगावकडे येतं. कदाचित नांदुरा तर काय माहीत, सगळ्यांना माहीत असेल की नाही, पण शेगावच्या जवळपास येतं नांदुरा गाव. तर ताई बऱ्याच वर्षांनी माझ्याकडे आल्या आहेत. म्हणजे दिल्लीला एकदा आलेल्या, पण तेच की खूप जास्त दूर आहे, मग त्याच्यामुळे त्यांचं येणं होत नाही. मग आम्हीच जात असतो त्यांना नेहमी भेटायला. तर यावर्षी ते आले इकडे अहमदाबादला आणि आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटलं की ते सगळे आले आमच्याकडे. आम्हाला इथे आल्यावर छान वाटतंय की आपण कुठेतरी नवीन ठिकाणी आलोय. पहिले आम्ही दिल्लीला होतो, आता त्यानिमित्ताने आम्हाला दिल्लीला पण भरपूर काही म्हणजे बघायला मिळालं आहे. आता आम्ही गुजरातमध्ये आलो, तर आम्हाला गुजरातमध्ये पण इथे आम्ही 2-3 ठिकाणी जाऊन आलो आहे. ह्या मोठ्या आहेत, ह्या मोठ्या ताई आहेत. यांचं नाव नंदाताई आहेत. यांचं गाव जालना जिल्ह्यामध्ये असतं. या तिकडून आल्या आहेत. यांची मुलं नाही आल्यासोबत. यांची मुलगी साक्षी ती जॉब करते, तर तिला सुट्टी नव्हती आणि मुलगा जो आहे तो शिकतोय. तर मग ताई चंदाताईंसोबत आल्या. इथं आल्यावर आम्हाला अक्षरधाम पाहायला मिळालं. सायन्स सिटी तिथे पण पाहून आलो आम्ही. चांगलं इथलं. इथं काही आम्हाला काही माहिती नव्हती, पण मग जास्वंदीने आम्हाला बाहेर फिरायला नेलं तर चांगलं बरंच काही माहिती मिळाली. आणि चांगलं देवस्थान आहे अक्षरधाम स्वामीनारायणचं मंदिर. काय सांगू. आणि इकडे माझी काकू आहे. माझी काकू पण आली आहे माझ्याकडे. लास्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की मी माझ्या बहिणीसोबत सपना वहिनीकडे गेलेली. प्रीत आणि हे सगळे आम्ही सगळे बाहेर गेलेलो होतो. तर ती काकू आहे, हे माझी सपना वहिनीची सासू, माझी 2 नंबरची काकू. तर मला इतकं छान वाटतंय ना की आमच्याकडे सगळेजण आले. तसं म्हणजे मला इतकं छान वाटतंय ना की माझ्याकडे इथे सगळेजण येत आहे अहमदाबादला. ॲक्च्युली आम्ही जेव्हा दिल्लीला होतो तेव्हा कोणीच पाहुणे वगैरे यायचे नाहीत. आणि इथे आलं तेव्हापासून बऱ्यापैकी म्हणजे भेटी होत आहे माझ्या सगळ्यांसोबतच. तर खूप छान वाटतंय. तो एक नक्कीच फायदा झाला आम्हाला अहमदाबादला यायचा. गावी तर पहिल्यांदाच आली का गं? माझ्या लग्नाला किती वर्ष झाले. हो ना. आणि अचानक तिचं काही काम होतं अहमदाबादला, तर मग ती आली. मग तिला म्हटलं की हो तू माझ्याकडे पण ये. म्हटलं तुला आता इकडे तर यावंच लागेल माझ्याकडे. मग आता ती पण आली आहे. आणि ताईन ते आले तर ते पण मला खूप छान वाटलं. मला अजून एक नणंद आहेत, त्या पुण्याला असतात. आणि माझ्या 3 पण नंदा इतक्या छान आहेत ना, म्हणजे मला वाटतच नाही की त्या माझ्या नंदा आहेत. असं अगदी म्हणजे मोठ्या बहिणीसारखीच वाटतात मला. आम्हाला पण जास्वंदी म्हणजे असं वाटतं की आमची लहानी बहीणच आहे की काय. म्हणजे सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं, बोलणं, सगळ्यांना म्हणजे असा रिस्पेक्ट देऊन सगळ्यांसोबत व्यवस्थित सांभाळून घेते. आणि ती तिकडे मागे शरयू, ती लपते वाटतं. ती उठून गेली लगेच. शरयू इकडे ना. ये शरयू. शरयू इकडे. एक मिनिट बोला काहीतरी. ही शरयू आहे, ही चंदताईंची मुलगी आहे. तिचं 12th झालं आहे. आता ती नेटच्या एक्झामचं प्रिपरेशन करते. पण आता ह्या स्टुडंट्सला परत ताण होणार आहे नेटचा. आता तिला वाटलं की फ्री झाली ती नेटची एक्झाम दिली पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नेटच्या पेपरची सध्या काय न्यूज चालू येते. तर आता तिला परत अभ्यास करावा लागेल. आणि हे माझे सासरे आहेत. तर हे पण आलेले सगळेजण. हा परिमल आहे, हा चंदाताईंचा मुलगा आहे, लहान मुलगा. तर तो पण आला आमच्या इथे. तो फार एक्सायटेड होता व्हिडिओमध्ये येण्यासाठी. बघ आता तू पण येशील टी व्हीवरती. तू तर मला ड्रॉइंग काढून दाखवणार होता ना. ड्रॉइंग राहिली आपली, आता काढशील? हां, आता परत ड्रॉइंगचा पण आपण व्हिडिओ बनवू, ठीक आहे? हां.
आणि रियांश आहे. रियांशचं जेवण चालू आहे. परिमलचं होऊन गेलं पटकन पटकन. रियांशचं जेवण राहून गेलं. तर त्याने माझ्या आधी स्टार्ट नाही सेमच टाइमवरती स्टार्ट केलं तुम्ही दोघांनी. परिमल आणि रियांश दोघांची मस्त चांगली जोडी जमली त्यांची. दिवसभर मस्ती चालते त्यांची. आणि दिवसभर दोघं जण फोन बघतात. है ना? आता नंदाताई आणि चंदाताई दोघी जणी गाऊन आल्या आणि त्यांनी गाऊन माझ्यासाठी उन्हाळ्याचं जे वाळवण होतं ते माझ्यासाठी पण त्या थोडं थोडं घेऊन आल्या. आता मी दाखवते त्यांनी काय काय आणलं माझ्यासाठी. ते ह्याच्यामध्ये पापड आणलेत. कसले पापड आहेत आई हे? तांदळाचे पापड आणि तिळाच्या कुरडया. हां हे बघ, ह्या अशा तिळाच्या कुरडया आहेत. ते म्हणजे ह्या इकडे नाशिककडे नाही करत, ह्या ताईंकडे करतात. वेगळ्याच आहे या कुरड्या. बघू आपण तळून कशा लागतात ते. ह्या अशा कुरड्या आहेत त्या. आणि हे अजून दुसरे पापड आहे. हे कसले पापड आहेत ते तांदूळ आणि मुगाचे. मुगाचे. अच्छा, तर हे असं हे पापड आणि हे कुरड्या. त्याच्यामध्ये अजून आता ह्या चंदाताईंनी आणल्या, या शेवया आणल्या त्यांनी घरच्या. ताई तुम्ही घरी बनवल्या का? मशीनवरती बनवून घेतल्या. ते गहू आणि गव्हाचा रवा काढून आम्ही ते हा, गव्हाचा रवा काढून करतात तेच ना? हा. हे काय ताई? खावड्या ह्या कसल्या बनवता? बाजरीच्या. बाजरीच्या. अच्छा, कसं बाजरीचं शिजवून मग त्याला हे कसं करायचं? बाजरी पहिले दळून आणायची जाडसर, ती रात्रभर भिजू घालायची. दुसऱ्या दिवशी मग ते त्यामध्ये तीळ वगैरे टाकायचे आणि मग तीळ आणि मीठ वगैरे टाकून मग थोडीशी मिरची, त्यानंतर लसूण वगैरे टाकून मग त्याच्या खारोड्या करायच्या. अच्छा. त्यांनी ही चिंच पण आणली आहे. त्यांनी माझ्यासाठी चिंच पण आणली. त्यांनी अख्खी चिंच आणली होती आणि मग त्यांनी मला दोघींनी मिळून फोडून पण दिली. पूर्ण साव वगैरे करून दिली मला. आणि ह्या चिंचेच्या बिया पण आवरून ठेवल्यात आम्ही. भाजून वगैरे ठेवून त्याचे रिकाम्या वेळेत खाता येते. हे याच्यामध्ये चिंचेच्या बिया पण आवरून ठेवल्यात त्यांनी. काय आणलंय? उपवासाचं आहे. याच्यामध्ये उपवासाचं आहे. साबुदाण्याचे पापड आहे, चकल्या आहे, असं उपवासाचं आहे. हे रियांश आवडीचं आहे. उपवास तर काही करत नाही पण उपवासाचे पदार्थ आवडतात त्याला. हे पापड कसं काय झाले काय? आणि हे यातही पापड आणलेत. हे उडदाचे पापड आणलेत. हे राई तुम्ही घरी बनवले का? नाही. अच्छा, मशीनच्या. घरी करायचे होते मला हे आवडत नाही. तर हे असं सगळं काही त्यांनी थोडं थोडं का होईना पण आठवणीने माझ्यासाठी सगळं काही आणलं. ते मला खूप छान वाटलं. दोघींनी माझ्यासाठी एवढं सामान घेऊन आल्या या. तर असं आता हे आता भरून ठेवावं लागेल मला. आता डब्बे रिकामे करावे लागतील मला आता. आणि आता आमचं चालू आहे स्वयंपाक. आता आम्ही फिरून आलो, दमलो. आता काय बनवायचं? आता खिचडीचं प्लॅनिंग चालू आहे. आलूची पराठी. मुलं खिचडी खात नाही, मग मुलांसाठी आलूचे पराठे चालू आहे आणि खिचडी बनवते. इथे आम्ही ज्या माझ्या लहान नणंद आहेत राधाताई, तर त्यांच्यासोबत फोनवरती बोलत होतो. दोघी बहिणी इकडे आल्या होत्या ह्या, पण आम्ही सगळेजणं राधाताईला पण खूप मिस करत होतो. मग तेच त्यांच्यासोबत आणि त्यांच्या मुलांसोबत आम्ही व्हिडिओ कॉलवरती बोलत होतो सगळेजणं. आज आम्ही गेलो आहोत गुजरात मध्ये सायन्स सिटीमध्ये. हे अहमदाबादमध्ये खूप फेमस आणि मजेशीर ठिकाण आहे की जिथे सायन्स आणि एंटरटेनमेंट दोघं एकत्रित अनुभवायला मिळतात. पण खूप जास्त गरम होत होतं, खूप ऊन होतं तिथे. दीपक तिकीट्स काढत होता आतमध्ये एंट्रीचे आणि वेगवेगळ्या शोजचे आणि सगळ्या हॉल्सचे, आणि आम्ही जे आहे ते इथे वेट करत होतो तिकीटची. तर सगळ्यात आधी आम्ही गेलो ॲक्वॅटिक गॅलरीमध्ये, जिथे इतके सुंदर फिश, शार्क, पेंग्विन बघायला मिळाले. अंडर वॉटर टनलमधून चालताना असं वाटत होतं की खरंच आपण समुद्राच्या आत आलो आहे. इथे भारतातील खूप मोठं ॲक्वॅरियम आहे असं म्हणतात. त्यानंतर आम्ही रोबोटिक्स गॅलरी पण एक्सप्लोर केली. त्याच्यानंतर इथे एक रोबोटिक कॅफे पण होतं की जिथे रोबोट्स आपल्याला सर्व करतात. आम्हाला तिथे गेम्स आणि फ्युचर टेक्नॉलॉजीबद्दल खूप इंटरेस्टिंग अशी माहिती मिळाली, खूप गोष्टी बघायला मिळाल्यात. तसेच
VR आणि AIचं पण एक्सपिरियन्स आम्हाला करता आला. अनेक तिथे दुसरे हॉल होते की जिथे त्यांनी खूप छान छान सायंटिफिक एक्सपेरिमेंट खूप इझी वेमध्ये एक्सप्लेन केले होते मुलांसाठी. त्यानंतर आम्ही 3D शो बघितला, परत 7D शो पण बघितला. पण या सगळ्याचं शूटिंग करायला काही मला जमलं नाही, कारण की नंतर बाहेर खूप ऊन होतं. त्याच्यामुळे मग थोडं माझं डोकं पण दुखत होतं, म्हणून मग मी काही तिथलं शूट नाही केलं, फक्त ॲक्वेरियमचं शूट केलं. आणि असा होता आमचा दिवस. आता आम्ही सगळेजण अक्षरधामच्या मंदिरात चाललो आहे. दिल्लीला पण एक अक्षरधामचं टेम्पल आहे आणि गांधीनगरला पण एक अक्षरधामचं टेम्पल आहे. तर आम्ही गांधीनगरच्या अक्षरधामच्या मंदिरात चाललो. आम्ही सगळेच चाललो आहे. ताई आहे, काकू आहे, बाबा जे होते ते घरी थांबले आहेत. तर असं आता आम्ही ॲडजस्ट झालो आहे गाडीमध्ये. बघू शकता जागा होत नाही आहे. आम्ही सगळेजण कसे तरी ॲडजस्ट झालो इकडे. यांचे तिकडे चंदाताई आणि परिमल बसला आहे आणि दीपक ड्राईव्ह करतोय. तर आता संध्याकाळी आम्ही निघालो इकडे अक्षरधामच्या मंदिरात जायला आणि तिकडे फाउंटन शो पण असतो, तर तो शो पण बघू. पण मला कदाचित मंदिर नाही दाखवता येणार, कारण की अक्षरधाम टेम्पलमध्ये फोन अलाउड नसतो. तर आम्ही फोन बाहेरच ठेवू. तर तिथला एखादा फोटो वगैरे जर मला दाखवता आला, शेअर करता आला, तर मग मी व्हिडिओच्या एंडमध्ये तो शेअर करेल. आता चंदाताईन ते जे आहे ते दीपकच्या मावशीकडे गेले. त्यांची एक मावशी आहे की जे अहमदाबादला राहते. ते कालच तिकडे गेलेले आणि मुक्कामाला थांबले होते. आता ते येतेच थोड्या वेळातच. आणि आज जो आहे मी आज सगळ्यांसाठी पुरणपोळीचा पाहुणचार केलेला आहे. तर सध्या आता मी आणि काकू आम्ही दोघीच जणी घरी आहोत. तर आमचं चालू आहे स्वयंपाक. आता बऱ्यापैकी झालं आहे, थोडंफार आम्ही केलं आहे आणि अजून चालू आहे. चंदाताईन ते पण येतीलच थोड्या वेळामध्ये. आता इकडे भात लावला आहे, इकडे सार पण झाला आहे. इकडे मी आता भज्यांचं पीठ इकडे आणि मी जे भज्यांचं पीठ आहे तेच भिजवते आहे. तुझे आहे ते पुरण करते आहे. तर असं आता पुरण आमचं शिजलं आहे, तर गाळायचंच काम चालू आहे. पुरणाचं सगळं काही आता काकूच करून देते, त्याच्यामुळे आमचा एकदम पटापट स्वयंपाक होतोय. आणि त्यानंतर आम्ही सगळेजणं सोबत जेवायला बसलो. ह्या ज्या आहेत ब्ल्यू साडीमध्ये ज्या दिसत आहेत त्या दीपकच्या मावशी आहेत आणि त्यांच्या मावशीची मुलगी पण आलेली होती, श्रावणी. तर त्यांना पण आम्ही घरी जेवायला बोलवलेलं होतं. असं आम्ही सगळ्यांनी मिळून छान असं जेवण केलं. स्वयंपाकही खूप छान झाला होता. खरंच खूप छान वाटत होतं की आज सगळेजण आमच्याकडे आलेले होते आणि छान असं सगळ्यांसोबत टाईम स्पेंड करायला मिळतो आहे, छान एन्जॉय करायला मिळतं आहे. आणि त्याच दिवशी संध्याकाळी जे आहे ते काकू जे आहे ते घरी गेली होती, म्हणजे ती आता नाशिकला जाणार होती. आणि व्हिडिओ द्यायचं म्हणून लगेच रियांश त्याचे केस आधी सरळ करत होता. तर मग अधिक मासामध्ये आईची ओटी भरतात, म्हणून मग मी काकूची पण आज ओटी भरली होती, कारण की अधिक मास चालू आहे. तर माझ्या सगळ्या काकू ज्या आहेत आम्हाला आईसारख्याच आहेत. तर मी काकूची पण आज ओटी भरली आणि मग त्यानंतर काकू जी आहे ते नाशिकला गेली. आता मी काकूला नाशिकलाच जाऊन भेटेल आणि मला खरंच इतकं छान वाटलं होतं की एवढ्या वर्षानंतर का होईना पण काकू माझ्या घरी आली, माझ्यासोबत थांबली. त्यानंतर आज आम्ही सगळेजणं बाहेर जेवायला गेलो होतो. इथे फ्रिस्बी म्हणून एक फूड कोर्ट आहे, खूप छान आहे हे फूड कोर्ट. याआधी पण आम्ही तिथे गेलेलो. तर आज आम्ही सगळेजणं बाहेर जेवायला गेलो होतो आणि मग प्रत्येकाने ज्याला जे आवडतं ते सगळं काही छान असं ऑर्डर केलं आणि छान आमचं डिनर जे आहे ते एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आहे, कारण की खूप मोठा होईल नाहीतर.
चंदाताईन ते अजूनही आहेत घरी. त्यांचा अजून एक त्यांच्यासोबतचा मी ब्लॉग जो आहे तो नक्कीच शेअर करेल, लवकरच शेअर करेल. तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आय होप की तुम्हाला माझे हे जे व्हिडिओज आहे, माझे फॅमिली व्लॉग्स जे आहे असे साधे सिम्पलच आहेत अगदी, पण आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.